विखेचं काम चांगलं आहे. विखेचं काम चांगलं आहे. थोडंसं अजून शेतकऱ्यासाठी देणं हे केलं पाहिजे. बाकीचं याच्या विखेची हमखास सीट लागते. निलेश लंके साहेब. का बरं, काय वाटतं निलेश लंके? त्यांनी कोरोनामध्ये लय गरीबाला मदत केली, त्यांच्या संघ बसले उठले ते, म्हणून लोक बरं यांच्याकडे पंतप्रधान लायकीचा माणूसच नाही. त्याला जर प्रगतीपथावर न्यायचं असलं तर मोदींशिवाय पर्याय नाहीये. लंके साहेबांबद्दल जर बोलायचं जर झालं तर राहुरी तालुक्याचा त्यांचा तसा फारसा काही संबंध तसा नाहीच आहे. ते फक्त बघायला गेलं तर पारनेर पुरतेच मर्यादित आहे. फक्त त्यांचं काय आलं आहे, त्यांचं इंस्टाग्राम आणि सोशल मीडियावर आहे ना एक अशी फेम तयार केलेली आहे का लंके साहेब म्हणजे लय काहीतरी, पण ते फक्त सोशल मीडियामध्ये. ॲक्च्युअलमध्ये तसं त्यांचं काहीच. ओनली लंके साहेब. का बरं, काय वाटतं लंके साहेब? किती ताकद लावू ओनली लंके साहेब. त्याच्यामुळं आम्ही जिकडं आमच्या सनातन धर्माचा उदो असल, जो आमचा झेंडा घेऊन चालल त्याच्या पाठीमागं आम्ही चालतो. नमस्कार, आता आपण आलो आहोत राहुरीमध्ये. आता मी राहुरीच्या बस स्थानकावर उभा आहे. येथील लोकांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर चला बघूया लोक आपली काय प्रतिक्रिया देत आहेत. कोण येईल निवडून, लंके येईन का विखे? आमच्या विखेचं काम चांगलं आहे. विखेचं काम चांगलं आहे. का बरं, काय वाटतं विखेंचे कामं चांगली? कामं केलेले ते पहिल्यापासून त्या क्षेत्रामध्ये लागले. चांगलं इकडे या भागामध्ये कारखाने, त्यांच्या वडिलांपासून त्यांचा राजकीय वारसा आहे. आणि आज्यापासून पंजापासून त्यांचे म्हणजे खायचं नाही पण काहीतरी काम करायचे असं त्यांच्या डोक्यात आहे. आणि म्हणून राजकारणामध्ये ते फक्त काम करतात. ते आम्ही ते लोक तुमच्याच मागे आहे. बाकीचे त्यांच्या दुसऱ्या माणूस नाही, दुसरे काही नाही. लोक तुमच्याच मागे आहे. पण शेतकऱ्यासाठी थोडंसं हे करायला पाहिजे येणे. आणि म्हणून बाकीची भाजप सरकार चांगलंच आहे. चांगलं कामही केलं त्याने त्यांच्या बाकीच्या. पण थोडंसं अजून शेतकऱ्यासाठी देणं हे केलं पाहिजे. बाकीचे बाबा तुम्हाला काय वाटतं? मोदी साहेबाचं काम चांगलं आहे. मोदी साहेबांचं काम चांगलं. आदरणीय. अजून काय मग आता हे जे उमेदवार आहेत विखे पाटील आणि लंके साहेब, त्यामध्ये कोणाची शक्यता जास्त आहे का सीट लागेल? विखेची हमखास सीट लागते. का बरं, काय वाटतं असं? असं सर्वसामान्याची आज मोदी साहेबांनी काय केलं, आज शेतकऱ्याला 6,000 रुपये 4 महिन्याला, 2,000. आज तुम्हाला 7 वर्षापासून कुपन फुकट आहे. आज महिलाला अर्ध तिकीट आहे, हाफ तिकीट. माझ्यासारख्याला फुल म्हणजे फ्री आहे. मग आता मी कोण नंबर देऊ सांगा बरं तुम्ही? हां बरोबर. म्हणजे मोदी सरकारच्या कामगिरीवर तुम्ही खुश आहेत एकदम. इथून पुढे 5 वर्ष तेच राहावा असा माझा अंदाज आहे. बरं यांच्याकडे पंतप्रधान लायकीचा माणूसच नाही. दादा नमस्कार. काय नाव काय तुमचं? राजू पंडित. काय वाटतं मग आता जे इलेक्शन मध्ये कोण निवडून येईल? निलेश लंके. का बरं? का 100% तेच पाहिजे आपल्याला. का काय केलं भाजपने? भाजपवर नाराजी म्हणून आजचे दिन आले, त्यांचे आले, आपले नाही आले. म्हणजे केंद्र सरकारवर नाराजी. त्यांचे आले, काय कारण काय तरी? कारण भरपूर आहे ना. एका 2 कारण सांगा. कारण भरपूर आहे, तर सांगायला तरी दिवस पुरायचा नाही. ठोस कारण सांगा एखादी 2, म्हणजे कसं सगळ्यांना कळेल. आजचे दिन आले, महागाई वाढली, गॅस टाकी लांब गेली, पेट्रोल कुठे गेलं? बर काय झालं? भाजप काय उपयोगाच पण नाही. आणि स्थानिक पातळीवर खासदार साहेबांची काही कामं असतील, निलेश लंकेंची काही कामं असतील. काय वाटतं कोणाची कामं चांगली? निलेश लंकेचे कामं चांगले. निलेश लंके जायला पाहिजे. मावशी तुम्ही राहुरीच्याच का? राहुरीचीच. आता इलेक्शन लागले 2024चं लोकसभेचं. त्यामध्ये उमेदवार कोण कोण आहेत माहिती तुम्हाला? हो माहित आहे ना. विखे पाटील आणि लंके साहेब. तर काय वाटतं तुम्हाला कोण निवडून येण्याची शक्यता जास्त आहे? आता मोदींची लाट आहे सध्या. मागच्या 2 याच्यापेक्षा आता 3ऱ्या याच्यात मोदी जास्तच चालणार आहेत. त्याच्यामुळे विखे साहेब ऑलरेडी BJPत आहेत. त्याच्यामुळं 100% तेच येणार आहेत. म्हणजे विखे पाटलांचं पारडं जड आहेच. कारण वरती मोदी येतं आणि भारतातल्या प्रत्येक नागरिकांनी ठरवलेलं आहे का भारताचं संरक्षण जर व्हायचं असलं, भारताला जर प्रगतीपथावर न्यायचं असलं तर मोदींशिवाय पर्याय नाही आहे. त्याच्यामुळं खालच्यांना म्हणजे बापच एवढ्या उंच स्तरावर आहे का मुलं आपोआप त्यांच्या पाठोपाठ चालणार आहेत. त्याच्यामुळं 100% BJPचा येणार आहे. आणि विखे साहेबांनी काही स्थानिक पातळीवर काही कामं केलेत किंवा लंके साहेबांबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का? लंके साहेबांना मी प्रत्यक्षात पाहिलेलं नाही आहे. कारण इकडच्या म्हणजे भागामध्ये त्यांचं येणं जाणं
जास्त नाही आहे, त्याच्यामुळे मी त्यांना पाहिलेलं नाही आहे. पण आता विखे साहेबांना आम्ही नेहमीच पाहतो इथं. आणि केंद्र सरकारचे एकूण जे धोरण आहे त्यावर तुमचं काय प्रतिक्रिया? केंद्र सरकारने गेल्या 10 वर्षात तुम्हाला एक सांगते मी, आम्ही तसे आध्यात्मिक माणसं आहेत, मी कीर्तनकार प्रवचनकार आहे, त्याच्यामुळं आम्हाला म्हणजे जो धर्माचं जास्तीत जास्त रक्षण करायचं काम करेन त्याच्या मागं आम्ही असतो. आणि मोदी साहेबांनी राम मंदिराचा असो किंवा काशीचं मंदिराचा असो, उज्जैनच्या मंदिराचा असो, एवढं प्रगतीपथावर नेलं आहे का सगळ्या जगाला त्यांनी आज भारताकडे पाहण्याची वेळ आणलेली आहे. त्याच्यामुळं आम्ही जिकडं आमच्या सनातन धर्माचा उदो असल, जो आमचा झेंडा घेऊन चालल त्याच्या पाठीमागं आम्ही चालतो. बरं, हां, धन्यवाद. नमस्कार सर. नमस्कार. नाव काय सर तुमचं? प्रदीप कोठारे. काय करता सर तुम्ही? मी MRA. अच्छा, तर तुम्ही राहुरीचेच का? नाही, अहमदनगर. अहमदनगर. मग काय वाटतं आता जे इलेक्शन आहे 2024चं लोकसभेसाठी, त्यामध्ये सुजयदादा विखे पाटील आणि निलेश लंके साहेब असे 2 उमेदवार आहेत. आपल्याला झाले का डिक्लेअर? अजून डिक्लेअर नाही झाले, पण असं म्हटलं जातं का ते 100% जवळजवळ आहेच आहे. तर मग तुम्हाला काय वाटतं या दोघांमध्ये प्रबळ आणि तुल्यबळ उमेदवार जो निवडून येईल असं कोण? सध्या खासदारकी म्हणजे लोकसभा पाहण्याचा दृष्टिकोनच मोदी साहेबच आहेत, एकमेव दावेदार. त्यामुळं आणि भविष्याच्या दृष्टीने ते योग्य उमेदवार आहे. अजून 5 वर्ष 2 टर्म जरी टिकले तरी एक युवा पिढीसाठी किंवा इन जनरल चांगला त्याचा फायदा होईल. मग त्यासाठी खासदार विखे पाटलांना मतदान झालं पण असं मतदान आता मोदीला पाहून म्हणजे त्यांनाच ऑटोमॅटिक मतदान होईल ना. आणि केंद्र सरकारचे असे कोणते धोरण आहेत ज्यावर तुम्हाला वाटतं का केंद्र सरकारचे हे धोरण चांगलं आहे? केंद्र सरकारने म्हणजे आता योजना बऱ्याच आल्यात, पण जो ग्राउंड लेवलपर्यंत जी योजना भेटली पाहिजे ती अजून भेटू नाही राहिली लोकांना. प्रश्न भरपूर आहे, ह्याच नाही सगळीकडेच प्रश्न भरपूर आहे, पण योग्य ठिकाणी योग्य लोकांपर्यंत त्या गोष्टी पोहोचल्या पाहिजे. त्याला अवेअरनेस थोडं काहीतरी ॲडव्हर्टाईजमेंट वाढवली पाहिजे यांनी, का ह्या सध्या तुमच्यासाठी ह्या योजना अवलंबल्या आहेत बुवा, याचा तुम्ही फायदा घ्या. म्हणजे गोरगरीब म्हणा किंवा सगळ्यांसाठी शैक्षणिक दृष्ट्या योजना आहेत, पण त्या फक्त ग्राउंड लेवलवर इम्प्लिमेंट करण्यासाठी काहीतरी एक ॲडव्हर्टाइजमेंट काहीतरी त्याच्याबद्दल आपण अवेअरनेस आपण जे म्हणतो. आता तुम्ही पहा स्टँडची दुर्दशा काय आहे, त्याच्यानंतर रस्त्याची काय दुर्दशा आहे, त्याच्यावर पण थोडं अपघात वाढण्याचं काय कारण, किंवा आजार पण दमा वगैरे. आता तुम्ही नगर मनमाड रोडच पाहणं, इतका रस्ता खराब आहे आणि गेले 5 वर्ष तसाच रस्ता आहे, त्याच्यात काही सुधारणा नाही. त्याच्याकडे पण थोडं लक्ष द्या. साहेबांनी भरपूर गडकरी साहेबांनी भरपूर चांगले रस्ते बनवलेत, त्यांच्याबद्दल धन्यवाद. परंतु जे बनले नाहीत त्यांच्याकडे पण आता लक्ष देण्याची गरज आहे. ठीक. तुम्हाला काय वाटतं साहेब, कोण आहे उमेदवार निवडून येण्यासारखं उमेदवार कोण आहे सध्या नगर लोकसभामध्ये? नगर दक्षिणमध्ये. नगर दक्षिणमध्ये सध्या सर काही सांगता येत नाही, पण प्रमुख दावेदार जर म्हणले तर सुजय विखे पाटीलच आहेत सध्या. तर इथं काही तरुण मंडळी आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करू. काय वाटतंय खासदार कोण होईल आता? निलेश लंके साहेब. का बरं, काय वाटतं निलेश लंके? त्यांनी कोरोनामध्ये लय गरिबाला मदत केली, त्यांच्या संघ बसले उठले ते, म्हणून लोक त्याला मतदान करतील 100%. दादा तुला काय वाटतं? निलेश लंके साहेब. का बरं, तेव्हा काय कारण? त्यांचा जनसंवाद आहे, प्रत्येक गोरगरिबाचे नाही का सुखात दुःखात येणारा माणूस आहे. कोरोना काळात त्यांनी लय मदत केली. येत्या 5 वर्षात आपल्या खासदारांनी इथं काहीच पाहिलं नाही, तेव्हा अजून जनसंवादमध्ये निलेश लंके साहेब. दादा तुला काय वाटतं? निलेश लंके साहब. का बरं? भाई बहुत से हुए कि नंबर कोरोना में गरीबों की मदद करे उन्होंने, बाकी कौन आया दूसरा? खास कौन आया क्या? आमदार उमदार आया क्या? पेशेंट के पास आया क्या दूसरा? पेशंटपाशी आमदार खासदार कोण नाही आला महाराष्ट्रामध्ये, पण ते होते तोंडाला मास्क नाही बांधता, काही नाही करता गोरगरिबात. तोंडाला मास्क बांधायला पाहिजे होतं ना, पण नाही बांधला त्यांनी. ते माणूस की त्यांच्या कोरोनाच्या ह्याच्यात ते जेवले त्यांच्या सोबत. असे नाही तर मग त्यांनी सरकारच्या नियमांचं उल्लंघन केलं ना. उल्लंघन काही बी नाही केलं त्यांनी माणुसकी दाखवली. आपण आपल्या नातेवाईकडे जात नाही, पण ते कुठले पेशंट येणारे त्यांच्यासोबत बोलले ते. आणि निलेश लंकेंनी हे कोरोनामध्ये केलेले कामं सोडून अजून काय वाटतं का ते, का तुम्हाला वाटतं का ते निवडून येतील अजून? अरे ते म्हणजे सगळे ना एक नंबर माणूस आहे. काय करता येत आहे तुम्ही? नाव काय तुमचं? माझं नाव काजल शर्मा आहे, मी फोटोग्राफीचा बिझनेस करते. अच्छा, तर आता 2024चे इलेक्शन लागले, तर त्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? हो माहिती ना.
काय वाटतं कोण खासदार होईल आता? आमचे खासदार फक्त डॉक्टर सुजयदादा विखे पाटीलच. काय त्यांना सपोर्ट करण्यामागं काय कारण? अहमदनगर जिल्ह्यातील पूर्ण शिक्षण संस्थेचे जनक म्हणजे डॉक्टर विखे पाटील परिवाराचे एकमेव युवा नेतृत्व डॉक्टर खासदार सुजयदादा विखे पाटील. त्यांनी ग्रामीण भागात तसेच जिल्ह्यात प्रत्येक ठिकाणी जनतेच्या सेवेसाठी विविध योजना राबवल्या आहेत. तसे ते कामही करतायत. तसेच आता त्यांना विरोधकच कोणी नाही आहे सुजयदादांना त्यांच्या कामाने कार्यरत पाहून. त्याच्यामुळे आमचं खासदारकीचं पद म्हणजेच डॉक्टर सुजयदादा. का बरं का? त्यांचं आत्तापर्यंतचं जे कार्य आम्ही पाहिलं आहे, अनुभवलं आहे. त्यांचे वेगवेगळे शिक्षण संस्था, मी त्यांच्या एका शिक्षण संस्थेत शिक्षण पूर्ण केलं आहे माझं. तर त्यामुळे मला खात्री आहे की येणार फक्त सुजयदादा. सुजयदादा आणि निलेश लंके, तुम्हाला काय वाटतं? सुजयदादा का त्यामागं काय कारण आहे? काय स्पेसिफिक? चांगली व्यक्ती, शिक्षकदार व्यक्ती, शिक्षण चाललेलं हां. अजून काही काय आता चांगली व्यक्ती, कामधंदे त्यांच्या इथं बरेचसे लोक नाही का अशा दवाखान्याची सुविधा बिधा गरिबाला चांगली येते. हां, घाटात लोणीला यायला त्याला चांगली येते. आणि केंद्र सरकार म्हणजे बीजेपी कोणच तिकीट आहे त्यांना, तर बीजेपीचं सरकारवर तुमचं काय मत आहे? चांगलं आहे मोदी सरकार, काय ते पण चांगलं. हां. अजून काही तुमचं काही कामाबद्दल काही? कामाबद्दल काही नाही, कामं त्यांचे भरपूर आहेत. आता हायवे रोडचे त्याची कामं चांगली आहेत त्यांची. ठीक आहे सर, धन्यवाद. नमस्कार साहेब. नमस्कार साहेब, नाव काय तुमचं? आतिश श्रीनिवास आरेल. काय करता साहेब? सर मी इन्शुरन्सचे काम करतो. इन्शुरन्सचं काम करता. काय वाटतं मग आता 2024च्या इलेक्शनमध्ये कोणाचे पार्ट जास्त जड आहे, विखे पाटील की लंके? विखे पाटलांचंच राहील सर. का बरं? का त्याच्यामागं काय स्पेसिफिक कारण? स्पेसिफिक कारण म्हणजे एक तर त्यांचं स्वच्छ राजकारणाचं त्यांचं असलेलं वडिलोपार्जित जो वारसा आहे, त्यांचे आजोबा असतील, वडील असतील, त्यांचं जे काम आहे किंवा आता दादांचे पण इतके चांगले कामं आहेत जे सर्व त्यांच्या एकंदरीत आमच्या राऊरी मतदारसंघामध्ये म्हणजे आपल्या याच्यामध्ये त्यांचं जर काम बघितलं तर खूप उल्लेखनीय काम आहे. सर्वसामान्यांना ज्या गरजा आहेत त्या गरजा सर्व त्या कामांमधून पूर्ण केल्या जातात. त्याच्यामुळं विखे पाटीलच येतील सर. आणि आमदार लंके साहेबसुद्धा खूप लोकप्रिय आहे असं म्हटलं जातं, मग त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? लोकप्रिय असतील ते, पण कसं राहतं माहिती का, एक सुसंस्कृतपणा म्हणा, ह्या गोष्टी जर पाहिल्या तर आपण दादांच्या याच्यामध्ये जास्त आहे. एक वेल एज्युकेटेड जो आहे तर ते दादा एकदम एज्युकेटेड आहेत, डॉक्टर आहेत ते. आणि एज्युकेटेड लोकांमध्ये काय होतं का थोडंसं सर्वसामान्यांच्या ज्या गरजा आहेत ते त्यांच्या लक्षात येऊन जातात, व्यवस्थित ते हाताळतात. बाकी काय? आजी, नाव काय तुमचं? नलिनी नंदकुमार धोंगडे. राहायला कुठं? राहुरीत. हो. काय वाटतं मग आता 2024ला इलेक्शन आहे खासदारकीसाठी, त्यात डॉक्टर सुजय विखे पाटील आणि निलेश लंके साहेब उभे आहेत, तर तुम्हाला काय वाटतं दोघांमध्ये कोणाची शक्यता जास्त आहे निवडून येण्याची? डॉक्टर सुजय विखे. का बरं? कारण त्यांचे कर्तृत्व फार आमच्या वयोवृद्ध महिलांसाठी त्यांनी भरपूर सोय केली, भरपूर त्यांना सवलती दिल्या. नमस्कार दादा. नमस्ते, बोला. नाव काय तुमचं? विनोद सिकंदर शेख. काय वाटतं मग सध्या जे राजकीय वातावरण आहे, सध्या इलेक्शन आहे 2024चं लोकसभेचं, त्यामध्ये 2 उमेदवार आहेत, खासदार आपले सुजय विखे पाटील आणि निलेश लंके साहेब, तर त्यात तुम्हाला काय वाटतं कोणाचं पार्ट जड आहे? सुजय विखेचं. का त्यामागं काय स्पेसिफिक कारण तुम्हाला काय वाटतं? आम्ही निम्या रात्रीला त्यांना फोन करून आमच्या अडचणी सांगू शकतो. रस्त्याचं काम राहतं, लाईट बिलचं, याचं त्याचं, ते करू शकतात. अजून त्यांची कोणती कामं वाटतात का बघ ज्यामुळे वाटतात का हे योग्य उमेदवार आहेत? ते गरिबासाठी कधी पण हे राहतात. विखे पाटील का लंके साहेब? लंके साहेब. का बरं? काय वाटतं लंकेंचं पार्ट? लंके साहेब म्हणजे चांगला माणूस आहे ते. लंके साहेब तडपता माणूस आहे. लंके साहेब काम करण्यासारखा माणूस आहे. काल इथे येऊन गेला, तो भेट देऊन गेला, तो 50-100% निवडून येणार तो लगेच. पण विखे येणार नाही, काय नाही. विखेने काहीच कामं केले नाही, काही नाही. साधा रोडचं कामं केले नाही, काही नाही. चालतं. नमस्कार काका. नमस्कार. नाव काय काका तुमचं? सुनील तनपुरे. काय वाटतंय राहुरीमध्ये नगर दक्षिण विभागातले आपले जे उमेदवार आहेत सुजयदादा विखे आणि निलेश लंके साहेब, दोघांमध्ये तुल्यबळ आणि निवडून येण्याजोगा उमेदवार कोणी? लंके. नमस्कार सर. नमस्कार. सर, नाव काय तुमचं? अनिकेत गाडे. काय करता सर तुम्ही? मी जॉब करतो इथं एक प्रायव्हेट. अच्छा. हां, राहुरीमध्येच. बरं.
तुम्ही राहुरीचेच proper? राहुरीचाच. तर आता 2024च्या इलेक्शन लागले लोकसभेचं, त्यामध्ये उमेदवार आहेत सुजयदादा विखे पाटील आणि निलेश लंके. तर काय वाटतं तुम्हाला दोघांमध्ये तुल्यबळ उमेदवार कोण आहे, कोणाची खासदार होण्याची शक्यता जास्त आहे? तसा जर विचार केला ना तर सुजयदादा पडूच शकत नाही. पहिला जर मुद्दा आपण बघितला ना तर सुजयदादा आणि निलेश लंकेंचं जर कंपॅरिझन आपण केलं, सगळ्यात मोठा फरक आपल्याला दिसून येतो त्यांच्या शिक्षणाचा, त्यांच्या बोलण्याचा. आणि सुजयदादांचं जर आपण काम जर बघितलं ना, जर केंद्र सरकारच्या म्हणजे आपल्या मोदी सरकारच्या ज्या काही योजना असेल त्या योजना सुजयदादांमार्फत, म्हणजे फक्त मी राहुरी तालुक्याचंच नाही सांगत, पण जो सगळा मतदारसंघ आहे ना त्या सगळ्या मतदारसंघामध्ये सुजयदादांनी त्या सगळ्या योजना शेवटच्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केले. आणि लंके साहेबांबद्दल जर बोलायचं जर झालं तर राहुरी तालुक्याचा त्यांचा तसा फारसा काही संबंध तसा नाहीच आहे. ते फक्त बघायला गेलं तर पारनेर पुरतेच मर्यादित आहे. फक्त त्यांचं काय आलं आहे, त्यांचं इंस्टाग्राम आणि सोशल मीडियावर आहे ना एक अशी फेम तयार केलेली आहे का लंके साहेब म्हणजे लय काहीतरी, पण ते फक्त सोशल मीडियामध्ये, ॲक्च्युअलमध्ये तसं त्यांचं काहीच काम नाही. आणि सुजयदादांचं जर सांगितलं तर वळदघाट असेल नाही तर लोणी असेल, म्हणजे जर आपण बघितलं ना दिवसाला हजारो पेशंट आहे तिकडं. जर तुम्ही जर कधी वळदघाटात नाही तर लोणी जर गेले तर तुम्हाला तिथं ॲक्च्युअलमध्ये परिस्थिती पण दिसून येईल. म्हणजे एकही रुपया न घेता सुजयदादांनी म्हणजे त्यांच्या ज्या फाउंडेशनचे जे काम असेल ना, म्हणजे एकही रुपया न घेता त्यांनी कित्येक रुग्णांचे जे आजार असतील, कॅन्सर असतील, ते सगळे त्यांनी बरे केलेले. ठीक आहे. आणि एकंदरीत जे केंद्र सरकारचं धोरण आहे BJPचं, त्याबद्दल तुम्ही खुश आहात का? काय तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल? आता BJPबद्दल जर सांगायला गेलं तर म्हणजे त्यांची तुलनाच होऊ शकत नाही कोणाबरोबर BJPची. जे मोदी साहेबांनी जे मागच्या 10-12 वर्षात जे काही सगळं काम केलं आहे, आणि आपले जे इंटरनॅशनल रिलेशन असेल नाहीतर मग आपले डोमेस्टिकमध्ये जो आपली डेव्हलपमेंट असेल, आपण जर बघितलं तर आधी 2014च्या आधी एवढे आपल्याला रोड कधीच बांधताना दिसले नाही. फक्त विषय काय राहिला आपला नगर मनमाडचा, त्यामध्ये पण स्थानिक नेत्यांनी काय त्यात राजकारण केले का काय केले, त्यामुळं फक्त आपलं तेवढं रोड राहिलं आहे. पण बाकीचे जर आपण रोड बघितले ना अख्ख्या भारतातले, तर रोड असेल नाहीतर कंपन्या असेल नवनवीन, नाहीतर फॉरेन इन्व्हेस्टमेंट असेल, म्हणजे इतका काही भारताचा विकास हा गेल्या 10 ते 12 वर्ष झाला आहे ना, तो मागच्या 40-50 वर्षात जो विकास झाला नाही ना, तो विकास आत्ता येत्या 10 ते 12 वर्षात नरेंद्र मोदी सरकारच्या काळामध्ये झाला आहे. ठीक आहे, धन्यवाद सर. धन्यवाद. नमस्कार. आता आपण आलो आहोत राहुरीमधील बाजार तळावर. तर इथे काही भाजी विक्रेते आहेत, आपण त्यांच्या देखील प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार बाबा. नाव काय बाबा तुमचं? किसन तुकाराम दाभाडे. काय तुमचा भाजी फ्रूट स्टॉल किती दिवसापासून इथं? हे आता 50 वर्ष होते. 50 वर्ष झाली. मग मला सांगा, आता जे लोकसभेचं इलेक्शन आहे त्याच्यात सुजय विखे पाटील आणि निलेश लंके साहेब हे दोन उमेदवार आहेत, तुम्हाला काय वाटतं कोणाचं पारडं जड आहे? आता हे काय हे जुने माणसं शेवटी जडच राहणार ना. जुने कोण माणसं? विखे. हा, मग आता त्यांचे फार आजो पंजो जुने नाही, त्याच्यामुळे असं वाटतं की त्यांचं पारडं जड वाटत बस. बरं, ठीक आहे. आणि लंके साहेबांबद्दल काही माहिती आहे का तुम्हाला? नाही, आता ते माणसं चांगले आहेत ना लंके साहेब. काही जरी माहिती नसलं तरी पेपरमध्ये वाचून म्हणा किंवा कोणाचे तोंडचं ऐकून तर चांगला माणूस आहे असं. पण विखे पाटील निवडून येते. हो, आता यायलाच पाहिजे ना. बरं, ठीक आहे. इथं साहेब आपल्यासोबत काय सर, नाव काय तुमचं? दिनेश बोरा. काय करता सर तुम्ही? माझा व्यवसाय किराणा दुकान. तर मग आता जे लोकसभेचं इलेक्शन आहे 2024, बरं, त्यामध्ये खासदारकीसाठी आपल्या नगर दक्षिण विभागाकडून सुजय विखे आणि निलेश लंके. तर तुम्हाला काय वाटतं यात कोणाचं पार्ट जास्त जड आहे? अर्थात सुजय विखे. का बरं, का वाटतं सुजय विखे हे योग्य एकदम उमेदवार पूर्ण केलेलं आहे, सुसंस्कृत आहेत, शिक्षण आहे, डॉक्टर आहेत, शिक्षण संस्था, परत आरोग्य व्यवस्था, सगळ्या गोष्टीचा अनुभव असलेला अष्टपैलू व्यक्तिमत्व आहेत. त्याच्यामुळे निश्चित त्यांचं पारडं जड म्हणता येईल. आणि केंद्र सरकारच्या कामगिरीविषयी तुमचं काय मत आहे? चांगली कामगिरी, चांगली.
केंद्र सरकारचे काम? 100% तुम्ही समाधानी आहे? समाधान. आणि निलेश लंके जे त्यांच्या विरोधात उमेदवार आहेत त्यांच्याबद्दल काही सांगता येईल का तुम्हाला? निलेश लंके उमेदवार म्हणून ठीक आहे, पण सुजयदादांपुढं निभावं लागणं कठीण आहे. ठीक आहे, धन्यवाद. तर बाजार तळातील या पाणीपुरीच्या स्टॉलवर आपल्याला इथं एक फॅमिली दिसते. आपण त्यांच्याशी सुद्धा संवाद साधू आणि त्यांचे देखील प्रतिक्रिया घेऊयात. सर, नाव काय तुमचं? श्याम दत्तात्रय लवंडे. सर, काय करता तुम्ही? मी ड्रायव्हिंग करतो. ड्रायव्हिंग करतो. बरं, आता हे खासदारकीच्या निवडणुकीसाठी 2 उमेदवार आपल्या इथं आहेत, सुजयदादा आणि निलेश लंके साहेब. तर तुम्हाला काय वाटतं, दोघांमध्ये तुल्यबळ कोण आहे जास्त? मागच्या वर्षी 3 लाखांनी सुजयदादा निवडून आले ना, ह्या वर्षी 6 लाखांनी निवडून येतील. म्हणजे असं तुम्हाला विश्वास आहे? विश्वास आहे. का बरं इतकं मताधिक्य? त्यांनी काय कारण आहे? आमच्यासाठी भरपूर केलेले आहे आणि करतायत पण. म्हणजे केंद्र सरकारचं पण त्यामध्ये तुम्हाला काही योगदान वाटतंय? हो आहे. आणि सुजय दादा विखे पाटील यांनी काय काय कामं केले तुमच्या एरियात? कामं भरपूर कामं केली. आता कामाची यादी आपण सर्वसाधारण माणूस आहे, आपल्याला काही कामाची यादी राहत नाही, पण दादांनी भरपूर कामं केलेली आहे आमच्यासाठी. आणि जे त्यांचे विरोधी आहेत लंके, त्याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का? लंकेविषयी ते बिचारा कधी कामच करत नाही. तर अनुदान आलं दुसऱ्याचं खातं वरचेवर करतो, मजा करतो आणि इथं दाखवते. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं, त्यांनी जे काम ते जे सांगतायत ते फक्त एक देखावा आहे? हां, देखावा. बरं, या तुमच्याच मुली आहेत? ठीक आहे, त्यांना पण आपण प्रश्न विचारूयात. दीदी, नाव काय तुझं? श्रुती श्यामलावंडे. तुझं मतदानाचं करती मतदान? हो. तुला काय वाटतंय आता खासदारकीसाठी जे आपले उमेदवार आहेत त्यामध्ये दोघांपैकी कोण जास्त सुटेबल उमेदवार आहे? सुजयदादा. सुजयदादा. तुला काय वाटतं? सुजयदादा. बरं, खासदारकीचं जे 2024चं इलेक्शन आहे त्यामध्ये कोणाचं पार्ट जास्त जड आहे? घासून होणार आहे, पण 50% होईल. घासून होईल. आणि निवडून कोण येईल मग? लंके साहेब. सुजयदादाबद्दल काय मग विचार? ते आता घासून विकास नाही तेवढा त्यांचा. विकास नाही म्हणून लंके साहेबांकडून अपेक्षा आहेत? नवीन पाहिजे, नवीन चेहरा काहीतरी. नवीन चेहरा म्हणून. तर मला सांगा, आपल्या नगर दक्षिण मतदारसंघातून सुजयदादा आणि निलेश लंकेमध्ये कोणाचं तुम्हाला वाटतं पारडं जड आहे? निलेश लंकेचं. का असं वाटतं का निलेश लंकेचं पारडं जड आहे? कोविडमध्ये भरपूर कामे केलं आहे माणसाने. रोडचं होतं ते बंद केलं तर मरणाचे लोक मेले. ते रोडचे कामं करता मेले ना. आता हवे ते चालू झालं ते निम्मा झालं. इथं आमचे कमरे गेले, माझ्या मनक्यात घ्या पडला त्या रोडनी. आणि काय विखे साहेबांनी काय काम केलं? आणि सुजयदादांचं अजून तुम्हाला काही माहिती? अहो, विखे फॅक्टर सोडून काय दुसरे खासदारच नाही होत का? तेवढंच लागत का नगर दक्षिणला? दुसरे नाहीत का? लंके साहेब एकच नंबर मरणाच्या मताने निवडून येईल. आता इथं बाजार तळावर काही तरुण मित्रांचा ग्रुप दिसतोय, आपण त्यांना देखील प्रतिक्रिया विचारण्याचा प्रयत्न करू. नमस्कार सर. नमस्कार सर, नाव काय तुमचं? प्रसाद नांगरे. काम काय करता सर? कपड्याचा व्यवसाय. अच्छा, काय वाटतं आता हे जे 2024चं इलेक्शन आहे त्यामध्ये कोणाचं पारडं जड वाटतंय तुम्हाला, लंके की विखे? तसं दोन्ही समसमानच वाटतंय, पण त्यातल्यात आमच्याकडे विखेंचं पारडं जड वाटतंय मला. विखेंचं का बरं असं वाटतं का विखे पाटील हे निवडून येतील? आत्तापर्यंतचे त्यांच्या राजकारणामध्ये त्यांचे कामं पाहता आम्हाला असं वाटतं का त्यांना मतदान पसंती दर्शवतील. ठीक. निलेश लंके. का निलेश लंके? का की त्यांनी लॉकडाऊनमध्ये जे लोकांना सुविधा करून दिले त्याच्याबद्दल आम्हाला निलेश लंकेंचा खूपच अभिमान आहे. आणि खासदार साहेबांचं काय माहिती आहे का, कामं वगैरे काही केलेत का? त्यांनी पण चांगलेच कामं केले, त्याबद्दल त्यांचं पण काही नाही. पण लंके जास्त? हां, जास्त लंके. बरं, ठीक आहे. मित्रा, तुला काय वाटतं? भाजप. सुजयदादा. का? कामं व्यवस्थित करू राहिले ते. पब्लिककडे लक्ष बिक्ष नाही का? हिंदू धर्म ते सपोर्ट करतात चांगले त्याच्यामुळे म्हणून. आणि लंके साहेबांबद्दल? त्यांचं इकडं माहितीच नाही त्यांचं. म्हणजे ह्या एरियासाठी त्यांचं काही जास्त योगदान नाही? कधी बघितलं नाही त्यांनी लगेच. बरं, ठीक आहे, चालतंय. इकडं काका पण आहेत, काकांना पण विचारू. काका नमस्कार. राम राम. काय नाव काय तुमचं? जगदन. काय काम काय करता तुम्ही? बरं, तर मला सांगा, सुजयदादा विखे पाटील का निलेश लंके साहेब, काय वाटतं? लंके. का बरं? चांगलं काम. लंकेचं काम चांगलं वाटतं का? पण काही सांग. व्यक्तिगत चांगले व्यक्ती चांगले आहेत आणि कामाच्या बाबतीत चांगले आहेत.
आणि सुजय दादाबद्दल काय मत आहे? चांगले ते पण चांगले. मत लंकेनला करणार. बरं. नमस्कार साहेब. नमस्कार. साहेब नाव काय तुमचं? कृष्णा वाडेकर. काय काम करता तुम्ही? सर माझा स्पोर्ट्सचा उद्योग आहे. माझं राहुरी लोणेर संगमनेर या ठिकाणी शॉप आहे स्पोर्ट्सचे. बरं. आता 2024चं इलेक्शन आहे लोकसभेचं, त्यामध्ये तुम्हाला काय वाटतं प्रबळ दावेदार कोण आहे? सर आता ऑब्व्हियसली सुजयदादाच आमचे 2 लाख मतदानाने निवडून येईल मत आणि कारण सर विरोधक असं म्हणावं असं कोणी नाही त्याला. म्हणजे लंके साहेबांबद्दल पण बोललं जातं का खूप लोकांमधला नेता आहे, नाही सर. आता कसं सुजयदादामुळे लंके साहेब निवडून आले हा ॲक्च्युअल मुद्दा आहे. आणि दुसरा असा मुद्दा की तुम्ही 2-4 महिने जर कोविडचे कामं केले, 2-4 महिने असतील किंवा एखादा वर्षभर कामं असेल, आणि गेले 4 पिढ्यापासून विखे घराण्याकडून आज आरोग्याबद्दल जे सेवा होती तर ती लोक कुठेतरी बरोबरी करतील. तुम्ही 2-4 महिने स्टंड करून जर काही गोष्टी करत असाल तर त्या गोष्टी मॅटर करत नाही लोकांसाठी. की सोशल मीडियावरती सर्व गोष्टी नसतात की प्रत्यक्षात लोक जी विखे करण्याची जी जुन्या काळातली त्यांनी जी कामं केलीत ही त्यांची सर्व नगर जिल्ह्यातील जनतेवरती खूप मोठे उपकार आहे. आणि ते उपकार फेडणं हे सोपं नाही की लोकांना हे मतदानातूनच त्यांना परतावा देणं नाही की त्यांना दुसरं त्यांनी कधी आत्तापर्यंत आपल्याकडं कुठल्याही गोष्टीचा आपल्याला लोक जसं म्हणतात की विखे घराण्यांच्या दडपशाही आहे, विखे घराण्यांच्या बाकीच्या गोष्टी आहे, पण विखे घराण्यांनी जे आत्तापर्यंत कामं केलेले ते कामं कोणी बघायचे सर. आज शिक्षण संस्था असेल, तुमची जी शिक्षण संस्था आणि तुमच्या ज्या वैद्यकीय ज्या सुविधा आहे ह्या विखे घराण्या सोडून पूर्ण महाराष्ट्रामध्ये कोणाचंच नाव निघत नाही. 1 नंबरला विखे फाउंडेशनचंच नाव निघतं व प्रवर मेडिकल ट्रस्टचंच नाव निघतं. या गोष्टी आहेत. त्याच्यामुळं विरोधकाचा सर इथं विषयच येत नाही काही. 2-2.5 लाख प्लस मतदान सुविधा 100%. ठीक आहे, धन्यवाद. येस. इलेक्शनमध्ये आता आहे 2024चं इलेक्शन आहे खासदारकीचं. त्याच्यामध्ये विखे पाटील निवडून येतील का लंके साहेब? काय वाटतं? ओनली लंके साहेब. का बरं? काय वाटतं लंके किती साहेब? ताकद लावा ओनली लंके साहेब. काय लंके साहेब हा सर्वसामान्यातला माणूस आहे. सर्वसामान्याचे प्रश्न जाणून घेतो. यांना कधी फोन लावा, यांचे फोन व्यस्तच आहेत. काय करणार आहे? ओनली लंके साहेब हे निवडून येणार, बस आम्हाला एवढंच बोलायचं. बरं. नमस्कार दादा. नमस्कार. मला सांगा कधीपासून तुमचा हा व्यवसाय? आता 40 वर्ष झाले व्यवसायाला. 40 वर्ष म्हणजे वडिलांपासून चालू? वडिलांपासून चालू. तर काय वाटतं आता जे इलेक्शन आलंय 2024चं लोकसभेचं, त्यात कोणाचं पारडं जड वाटतं तुम्हाला? कोणाचं? आमचं पारडं जड झालं. आता आम्हाला काय सांगतो मला. म्हणजे आता 2 उमेदवार आहेत, सुजय विखे पाटील आणि निलेश लंके. तर या दोघांमध्ये तुल्यबळ जास्त कोण वाटतं? कोणाचं सीट लागेल असं वाटतं तुम्हाला? सांगता येतं. इलेक्शन आहे, काय होऊ शकतं. राजकारण आहे, काही होऊ शकतं, काही करणार नाही. पण एक चांगला विकास व्हावा असं एक आम्हाला उमेदवार भेटावा. जो कोणी येईल जो चांगला भेटावा, विकास करावा, राहुरी शहराचा विकास करावा, हा मोठा मुद्दा आहे आमचा. बरं, बाकी काही नाही. ठीक आहे, चालते. धन्यवाद. चला पुढं बघू आपण विचारून. नाव काय तुमचं आजी? द्रुपदाबाई. जवळ धरा माईक. द्रुपदाबाई कोकाटे. बर, मग काय कसं आहे व्यवसाय, कसं चालू आहे? व्यवसाय जसं येईल तसा, तिकडून जसं घेतो 2 रुपयांनी 1 रुपयांनी जादा विकतो, एवढंच बोलतं. बर, काही बाहेर सारडा फेकून बी द्यावं लागतंय. आता 2024चं इलेक्शन लागले लोकसभेचं, त्यात उमेदवार आहेत आपले विखे पाटील आणि लंके. हा, त्यात काय वाटतं तुम्हाला दोघांमध्ये कोण निवडून येईल उमेदवार? मग अंदाज वाटत आहे विखे पाटीलच येतील. विखे पाटलांचा अंदाज आहे का? हा. तर सुजय विखे पाटील का निलेश लंके? सुजय विखे पाटील. का बरं, का वाटतं सुजय दादा विखे? आता ते कारण इकडचे आहेत ना. आता हे निलेश लंके इकडं कुठं कधी दिसले पण नाही आम्हाला. बरं, ठीक. आमच्या भागातला माणूस विखेच. बरोबर, ठीक. तुम्हाला काय वाटतं कोणाचं पारडं जास्त जड आहे? जेव्हा पहिले खासदार विखे होते, आता नवीनमध्ये निलेश लंके यांचं पारडं जड आहे. निलेश लंकेंचं पारडं जड वाटते का तुम्हाला? का बरं निलेश लंकेचं पारडं जड वाटते? माणूस चांगला आहे, काम करतो, काम करणारा आमदार आहे, त्याच्यामुळं काम करणारा आमदार आता खासदार करायचा आहे. बरं, ठीक आहे, चालते. धन्यवाद. आता उमेदवार आपले विखे पाटील आहेत आणि निलेश लंके आहेत, तर काय वाटतं दोघांमध्ये कोणाचं चान्स जास्त आहे निवडून येण्याचा? आता लंकेचा आणि राहुरीचा काही एवढा संबंध आला नाही आतापर्यंत. हां, लंकेचा आणि राहुरीचा काही एवढा संबंध नाही आला, फक्त नाव ऐकलेलं आहे, बाकी काय ऐकलं. संपर्क काही नाही. विखेचा संपर्क आहे. विखेंनी काही कामं केलेत का तुमच्या भागात? कामं केल्याशिवाय संपर्क येतो का? बरं, म्हणजे कामं पण केलेली? कामं केल्याशिवाय संपर्क होत नाही ना. बरं. नमस्कार काका.
नमस्कार. नाव काय काका तुमचं? माझं नाव राजू भाऊसाहेब जगदने, पेंटर. आणि काय पेंटिंगचा व्यवसाय तुमचा? पेंटरचा आहे माझा. बरं, ठीक आहे. तर काय वाटतं मग 2024च्या इलेक्शनमध्ये विखे पाटील का निलेश लंके? आता ज्याची कामगिरी चांगली असेल तो निवडून येईल. हा. तर काय वाटतं तुम्हाला कामं जिल्ह्याच्या आपल्या नगर दक्षिण आता ह्या भागात सुजय दादाचे तर कामं आहेत. अच्छा. आणि लंकेबाबत काय बोलता मग? आता त्यांच्या बाबत बोलायचं म्हणजे अजून इकडे बी त्यांचा आपला काय असा काय परिचय नाही आहे. त्यांनी कामं केले तर त्यांना पण भेटून जातील सगळं काही बरं पाहिजे तसं. आणि केंद्र सरकारच्या कामगिरीवर तुमचं कसं काय मत आहे गेल्या 5-10 वर्षात? तर जशी सत्ता BJP सरकारची त्या हिशोबाने त्यांचे कामं चालतात, म्हणजे चांगलेच चालते. सत्ता त्यांचीच असावी अशी पण इच्छा आहे. तर आज आपण आलो होतो अहमदनगर दक्षिण या मतदारसंघामध्ये. या मतदारसंघातील राहुरी या तालुक्यात आपण लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. यामध्ये काही मुलं होती, काही ज्येष्ठ नागरिक होती, तर काही मुली देखील होत्या. तर येणाऱ्या काळात विजयी उमेदवार कोण असेल हे आपल्याला लवकरच कळेल. धन्यवाद.